मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मी जानवी आणि तुम्ही बघताय न्यू महाराष्ट्र टाइम्स. मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड आणि सामान्य शिवसैनिकांवर असलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंसाठी धोक्याची घंटा. मुंबईच्या बाहेर पडल्याशिवाय शिवसेनेला नवसंजीवनी नाही. आपण घेतलेला सगळ्यात मोठा आढावा. शिवसेनेत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान जरी असाल तर आपण खाली कमेंट करून आपल्या जिल्ह्याचे नाव, आपलं स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घेणार ठाकरे. उत्तुंग भरारी. राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा खळबळजनक माहितीचा दावा. राज्यात नेमकं काय घडतंय मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आता जाणून घेऊया. विजयाच्या जल्लोषमध्ये दडलेला पराभवाचा इशारा. हा उद्धव ठाकरेंसाठी आगामी काळामध्ये खडतर प्रवास ठरणार आहे. सामान्य शिवसैनिक, स्वाभिमानी शिवसैनिक ही उद्धव ठाकरे यांची खरी ताकद आहे. महाराष्ट्राच्या गावगावांपर्यंत, वस्त्यापर्यंत, गावखेड्यापर्यंत जिथे शिवसैनिक नाही अशी वस्ती महाराष्ट्रामध्ये नाही. मात्र याच शिवसैनिकाला पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी, पुन्हा एकदा उभे करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी शिवसेना नेते मात्र कमी पडताना दिसतायत. या पाठीमागचा उद्देश काय तो जरी माहीत नसला तरी अलीकडेच महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल लागले समोर. ते निकाल अतिशय खळबळजनक आहेत. केवळ आकडेवारीचे खेळ नाहीत. ते निकाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी एक वेकअप कॉल आहेत. मुंबईच्या सुरक्षित परिघातून बाहेर पडून ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत जोपर्यंत नेतृत्व स्वतःला गाडून घेत नाही, स्वतः त्या भागामध्ये प्रचार करत नाही, 365 दिवस शिवसेनेचे नेते जोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, गावगाड्यापर्यंत फिरत नाहीत, तोपर्यंत शिवसेनेचं भविष्य धूसर असल्याचं सध्या मला तरी वाटतंय. हेच या निकालाने सिद्ध केलंय. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने आता मातोश्री आणि मुंबई या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आलीय. अन्यथा हा राजकीय प्रवास आत्मघातकी वळणावर जाण्याची शक्यता आहे. आणि शिवसेनेने देखील आगामी काळामध्ये शिवसेनेची साथ सोडू शकतात. ही सगळ्यात मोठी खरी ठरणारी बातमी आहे. शहरी केंद्रीभूत राजकारण करून ग्रामीण भागाकडे वळणे हे शिवसेनेसाठी खूप महत्वाचे आहे. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिला वडापाव देणारा आणि रक्त देणारा खरा कडवट शिवसैनिक हा ग्रामीण महाराष्ट्रामधला आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाची रणनीती केवळ मुंबई, ठाणे आणि काही मोजक्या शहरी भागात पुरती मर्यादित राहिलीय. ग्रामीण भागातील वावडे का असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील शिवसैनिक विचारू लागले आहेत. ग्रामीण भागातील प्रश्नांची गुंतागुंत वेगळी आहे. तिथला कार्यकर्ता, तिथला शिवसैनिक आजही आक्रमक आंदोलने, नेत्यांच्या थेट भेटीवर अवलंबून असतो. शहरी भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचता येतं, पण ग्रामीण भागामध्ये नेत्याला सदैव उपस्थित राहावं लागतं. ग्रामीण भागातील प्रचारासाठी ठाकरेंमध्ये नेमकं एवढ्यात काय हा प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिकाला सतावतोय. केवळ मोजक्या नेत्यांच्या भरवशावर जिल्हा सोडून चालत नाही, तर पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला लागणं खूप गरजेचं आहे. जरी पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला जरी लागला तरी तिथले शिवसेने अतिशय प्रचंड वेगाने कामाला लागून तिथली सत्ता हस्तगत करतात. हा आजवरचा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस महाराष्ट्राचा दौरा करायचे त्या वेळेस त्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला जे पाठबळ मिळाले ते इतिहासामध्ये कोणत्याच पक्षाला आजपर्यंत मिळाले नाही. हा देखील एक इतिहास आहे. कडवट शिवसेनेविरुद्ध नेतृत्वाचा कळस ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचं कारण एकच होतं, सहानुभूती. पण राजकारणात सहानुभूतीची एक एक्सपायरी डेट असते. त्या सहानुभूतीचे रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज असते. आणि आता शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याची वेळ आली आहे. जुन्या नेत्यांना बाजूला करून नव्या दमानं पक्षाच्या संघटनेमध्ये स्थान देण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागातील शिवसेनेत आजही साहेबांचा शब्द प्रमाण मानतो, पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्याला आपला मोठा नेता आपल्या मतदारसंघात प्रचाराला येईल अशी अपेक्षा असते. जर मोठे नेते प्रचाराला येणार नसतील तर कार्यकर्त्याला एकाकी वाटतं. आम्ही कोणासाठी लढायचे हा प्रश्न जेव्हा कार्यकर्त्याच्या मनात येतो तेव्हा तो पक्षाचा पराभव नसून नेतृत्वाच्या विश्वासाचा पराभव असतो.
ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाची बाब आहे. एकीकडे सत्तेचा माज तर दुसरीकडे संघर्षाचा अभाव ही देखील सत्तेसाठी खूप महत्वाची बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आज सत्ता आहे, साधन सामग्री आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना भेटण्याची वृत्ती आहे. शिंदे गटाचे नेते सत्तेत असून देखील दिवस रात्र राज्यभर फिरत आहेत. राज्यकर्त्यांच्या लग्नापासून ते अंत्यविधीपर्यंत हजेरी लावत आहेत. या उलट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने केवळ वैचारिक भूमिका मांडली जात आहे. राजकारण हे केवळ सिद्धांतावर चालत नाही, ते कनेक्टिव्हिटीवरती चालतं. जर सत्ता नसतानाही आपण जनतेत दिसणार नसू तर जनता आपल्याला सत्ता का देईल, असा प्रश्न जनतेच्या मनात देखील येतोय. शिंदे गट जर कार्यकर्त्यांसाठी जीव ओवाळून टाकत असेल तर ठाकरे गटाने त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात मात्र चित्रात मोठी तफावत असल्याचे राज्यात दिसून येत आहे. महाराष्ट्राबरोबर काय करायला हवं, उद्धव ठाकरेंनी काय करायला हवं, महाराष्ट्र पिंजून काढायला हवा, हीच शेवटची संधी. शिवसेनेचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा पक्ष संघर्षात आला तेव्हा बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांनी रस्ते अडवले होते, ते जनतेत गेले होते. आज पुन्हा तीच वेळ आलीये. पुढील 3 वर्षात शिवसेनेचा रोडमॅप ठरवावा किंवा निवडणूक आली की सभा घेणे ही पद्धत आता जुनी झालीये. दोन्ही ठाकरेंनी दर महिन्याला किंवा 10 ते 15 दिवस मुंबई बाहेर घालवणे गरजेचे आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात शिवसेनेची ताकद मोठी होती, पण आज तिथे पोकळी निर्माण झालीये. ही पोकळी भरून काढण्यासाठी गावागावात जाऊन संवाद, मेळावे घेणे गरजेचे आहे. मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती आणि शिवसेनेचा वेगळा विचार. एक निष्ठावान शिवसैनिकांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्यासारखा आहे. जर मोठे नेते प्रचाराला गेले येणार नसतील तर शिवसेनेचा एक वेगळा विचार करू शकतो. हे कटू असले तरी वास्तव आहे. कार्यकर्ता हा शेवटी माणूस आहे, त्याला मान सन्मान आणि नेतृत्वाचा पाठिंबा हवा असतो. जर संकट काळात नेता सोबत नसेल तर कार्यकर्ता किती काळ निष्ठा जपणार, हे देखील सगळ्यात मोठे उदाहरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे. इथे जर पक्षप्रमुखांनी युवा नेतृत्वाने ताकद लावली नाही तर ग्रामपंचायत, नगरपालिकेतून शिवसेनेचा भगवा हटवायला आता वेळ लागणार नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. पराभव विसरा, कामाला लागा. निकालाने काय दिले यापेक्षा आपण काय गमावले याचा विचार करण्याची वेळ आहे. पराभव अजिबात नसतो, पण पराभवातून न शिकणे हा अंत असू शकतो. शिवसेनेला नवसंजीवनी द्यायची असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना भेटायला हवं. तरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा बोलबाला, पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेची ताकद आणि पुन्हा एकदा सामान्य शिवसेने महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या भावाने फिरेल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींचा आपल्याला वृत्तांत कसा वाटला? महाराष्ट्रात शिवसेनेने हे करायला हवं, उद्धव ठाकरेंनी हे करायला हवं, हे माझं स्पष्ट मत आहे. आपणास काय वाटतं? आपण देखील आपल्या कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. महाराष्ट्राला हादरवणारी या घडीची सगळ्यात मोठी बातमी. रोहित पवारांनी अखेर नावासह आणि आज दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांना उघडं पाडलं. महाराष्ट्राचं राजकारण रोहित पवार यांच्या भोवती आता सगळीकडे फिरतंय. महाराष्ट्राचा काल त्यांनी दिवसभरामध्ये लक्ष वेधलं. आज दिल्लीमध्ये जाऊन ज्या लोकांनी दादांना घातपात घडवण्याचा प्रयत्न केला आहे अशा सगळ्यांच्याच नावांची यादी थेट सांगितल्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये रोहित पवारांना नेमके काय सांगायचे बघूया. रोहित पवारांनी आज घेतलेल्या आणि कालच्या आणि कोणकोणत्या नेत्यांच्या नावांची यादी आता आली आहे समोर. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात अजूनही महाराष्ट्राला न उलगडलेलं कोडं समोर आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला वाटतंय अजितदादा अजूनही जिवंत आहेत, अजितदादा आपल्यामध्ये आहेत. अजितदादांना शरद पवारांनी बाहेरच्या देशामध्ये ठेवलं असेल. अजित पवारांची रॉयल एंट्री लवकरच महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारच्या जनतेच्या भाबड्या अफवा सध्या त्यांच्याकडे येत आहेत. परंतु महाराष्ट्राचे दादा आज महाराष्ट्रातून सोडून गेले आहेत हे मात्र निश्चितपणे 100% खरं आहे. परंतु यावरती राजकारण न करता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावरती प्रचंड मोठा आता गदारोळ सुरू झाला आहे.
रोहित मोरे यांनी कालच स्पष्ट केल्याप्रमाणे मला अगोदर अजितदादांच्या मृत्यूबद्दल, अपघाताबद्दल, घातपातबद्दल सगळी माहिती खोलवर जाऊन काढू द्या. त्यानंतर मी सगळ्यात वेगळी एक पत्रकार परिषद फक्त राजकारणावर घेईल आणि तेव्हा मात्र सगळीकडे खळबळ उडाली, असे रोहित पवारांनी कालच विधान केले. आज रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये जाऊन अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दल जे सत्य हिंदीमधून आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता दिल्लीचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे. आज रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की अजितदादा पवार यांचा जेव्हा बारामती या ठिकाणी विमानातून अपघात होऊन जेव्हा अपघात झाला तेव्हा अजित पवार एकटेच त्या विमानातून बाहेर बाजूला फेकले गेले आणि अजित पवारांची गाडी प्रचंड फुगली गेली आणि ही फुगलेली गाडी आता संपूर्ण रहस्य होते, असं रोहित पवारांचं म्हणणे आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही डॉक्टरांशी या विषयावर चर्चा केली. बॉडी का फुगली असेल, परंतु अशा प्रकारची विमानातून पडल्यानंतर बॉडी फुगत नसल्याचं देखील डॉक्टरांनी निर्वाळा केला आहे. मग इतर 4 गाड्या का नाही फुगल्या, असा देखील प्रश्न सध्या विचारला गेला. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा 100% संशय आहे. रोहित पवारांनी आज देखील दिल्ली या ठिकाणी घोषित केला आणि मी या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आता शांत बसणार नाही, एकेकाला उघडे पाडणार, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय. आणि रोहित पवार महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नाही तर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेत. त्यांनी काल ज्या प्रकारे प्रेझेंटेशन मांडले ते प्रेझेंटेशन जबरदस्त आणि कौतुकास पात्र होतं. आपले काका गेल्याच्या नंतर मनामध्ये दुःखाचा एवढा डोंगर असताना ज्या प्रकारे माहिती कलेक्ट केली, ज्या प्रकारे माहिती मांडली, महाराष्ट्राचा विश्वास रोहित पवार यांच्यावर आता 100% बसतोय. त्यानंतर दुसरी माहिती म्हणजे अजितदादांना सहीसाठी मुंबईत कोणी थांबवलं होतं याची सगळ्यात मोठी आता अपडेट समोर आलीय. त्या फाईलची माहिती अखेर समोर आलीय. रोहित पवारांचा तो दावा आता खरा ठरताना दिसतोय. अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीगाठी यामुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे त्यांनी खासगी विमानाने जाण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप अजित पवार यांनी केलाय. सुरुवातीला अजितदादा आपल्या मोटारीने गाडीने पुण्याला जाणार होते, परंतु अचानक हा प्लॅन कसा बदलला गेला आणि त्यांचा हा प्लॅन कोणी ठरवला गेला यावर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलंय. नंतर त्यांनी पुढे खूप महत्वाची माहिती, महाराष्ट्राला हादरवणारी माहिती आपल्या समोर मांडली आहे. तेव्हा तुम्हाला हे देखील बघावं लागेल. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाताचा संशय सगळीकडे व्यक्त होत असतानाच पवार कुटुंबातून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र गंभीर आरोप केलेत. अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादांनी एका फाईलवर सही केली. आता ती फाईल कोणती होती याची माहिती समोर आली आहे. ती फाईल अखेर होती भंडारा गोंदियातील राईस मिलची ती फाईल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीगाठी यामुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेच त्यांनी खासगी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला, असं धक्कादायक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय. मग हा घातपात कशावरून नाही असा देखील थेट इशारा त्यांनी दिला आहे. पूर्व विदर्भातील एक नेता फाईलवर सही करण्यासाठी अडून बसला होता. ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला. उशीर झाल्याने अजित पवार दुसऱ्या विमानाने गेले असा दावा मंगळवारी रोहित पवार यांनी केला होता. अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली याची माहिती न्यूज 18 मराठीच्या हाती आली आहे. यातील राईस मिलचा फाईलवर ती अजित पवारांनी शेवटची सही केली अशी माहिती सूत्रांनी न्यूज चॅनलला दिलेली आहे. या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार हे मुंबईत उशिरापर्यंत थांबले होते. आता या फाईलवर अजितदादांना सही करण्यासाठी का थांबवण्यात आलं होतं याचं कारण अद्याप समोर आलं नाही. या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा घातपात झाला असे रोहित पवारांना स्पष्टपणे संकेत द्यायचे आहेत. 27 जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार अजितदादा संध्याकाळी मुंबईवरून गाडीने पुण्यात येणार होते. उफा देखील लागला होता, पण दादा निघाले नाहीत, पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच विमान 27 तारखेला बुक केलं होतं.
अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. हा नेता दादांना भेटायला येणार होता, पण तो यायला खूपच उशीर झाला. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा यामध्ये बराच वेळ गेला. हे जर तपासायचं असेल तर दादांचा मोबाईल चेक करा, लाईन चेक करा. त्या फाईलवर सही करायची होती. दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नव्हते. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलवर सही केली. त्यामुळे वेळ गेला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात देखील आता वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागलेत. खरंच अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवार यांनी केलेल्या सगळ्या आरोपांवर तथ्य आहे का, असा जाब विचारण्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यावरती सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. मित्रांनो, आपणाला काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवारांचे आरोप आपणास सापडतात का? नक्कीच रोहित पवार यांना संकट आहे. असा नेता महाराष्ट्राला लाभला आहे. धन्यवाद.